आषाढ महिन्यातील शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा म्हणतात। आपल्या धर्मात आणि संस्कृतीत गुरुपौर्णिमेला अत्यंत महत्त्व आहे। आपणास ज्ञान देणाऱ्या गुरुविषयी आदरभाव आणि कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता गुरुपौर्णिमेस गुरुपूजन करणे ही आपली परंपरा आहे। महर्षी व्यासांना आपल्या संस्कृतीचे शिल्पकार मानले जाते। 18 पुराणे, महाभारत, केदार विजय असे ग्रंथ तसेच अनेक शास्त्रांची रचना त्यांनी केली। त्यांनी या देशवासियांना ज्ञानाची दारे खुली केली, म्हणून व्यासांना आपण सर्वोच्च गुरुस्थानी मानतो। सभा मंचकास देखील व्यासपीठ म्हणण्याची प्रथा आहे। शिक्षण देणारे शिक्षक आणि ज्ञान देणारे गुरु यामध्ये अंतर जरूर आहे। गुरु शिष्य परंपरेत या दिवशी गुरुचे विधीपूर्वक पूजन केले जाते। गुरूंना फुले, फळे, वस्त्र, दक्षिणा अर्पण करून त्यांचे दर्शन आणि आशीर्वाद घ्यावे अशी प्रथा आहे। शिष्य गुरुचरणावर अभिषेक करून ते जलप्राशन करतात अशी शास्त्राची आज्ञा आहे। गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। गुरु म्हणजे ब्रह्मा, गुरु हेच विष्णू, गुरु हे म्हणजेच महेश्वर, गुरु हे साक्षात परब्रह्म असून गुरुदेवांना माझा प्रणाम असो अशी विनम्र प्रार्थना गुरुचरणी करावी। गुरु विना कोण दाखवील वाट हे गाणे आपणास माहीत असेलच। ही वाट मोक्षाची वाट आहे। मानवास केवळ गुरुच मोक्ष देऊ शकतात। संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ महाराज या सर्व संतांनी आपल्या रचनांमधून गुरु महिमा गायला आहे। संतांनी सांगितले आहे की प्रत्येकाने गुरुचा ध्यास घ्यायला हवा। आपले शिक्षक हेच आपले गुरु आहे। ते आपणास ज्ञान देतात, म्हणून आपण त्यांचा आदर राखायला हवा। गुरुपौर्णिमेस त्यांचे पूजन करायला हवे। गुरूंना नित्य वंदना करायला हवे, कारण गुरु म्हणजे परमेश्वरासमानच आहे। आपणास अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेतात ते गुरु। गुरु ज्ञान देतात। सद्गुरु शिष्यांची कर्मे संपवतात, त्यांचा उद्धार करतात, शिष्यांची दुःखे संपवितात। आपल्या शिष्यास ते सच्चिदानंद स्वरूपात विलीन करतात। याचकरिता गुरुप्राप्ती महत्वाची। गुरुपौर्णिमेस गुरुपूजन गुरुवंदन करीत आपण सद्गुरु मिळवायचे आहे। चॅनलला सबस्क्राईब करा।